तर भाऊनो आज आपण आणलाय शारदीय नवरात्री उत्सवावर एकदम खतरनाक विषय हा ट्युटोरियल। तर जी काही आपण पोस्ट बघायला हीच आपल्या इंस्टाग्रामला आल्यात, तर तिथे विदाऊट आपण शुभेच्छुक टाकले। नक्कीच तुम्ही स्टेटस ठेवावं, स्टोरी ठेवावं, शेअर करावं यासाठी। आणि तिथं भरमसाठ प्रतिसाद मिळाला, भरपूर कमेंट आल्यात अनलिमिटेड आणि भरपूर लाईक्स पण गेल्यात नक्कीच। तर भाऊनो आजच्या आपण पोस्टची जी का तुम्ही तो फोटो बघालाय, जे का ट्युटोरियल केले, तर त्याचा आपण फ्री PhD पण दिले आणि फ्री PLP पण दिल्या। तर नक्कीच जे योग्य वाटते त्यानुसार तुम्ही यूज करा। बाकी फ्री मटेरियल पण दिले, 3 लिंक्स दिल्यात आपण। जे योग्य वाटते, जे सोयीस्कर वाटते त्यानुसार तुम्ही ते डाउनलोड करा आणि चांगल्या प्रकारे एडिट करू शकता। बाकी टॅग करायला विसरू नका नक्कीच। आय होप मला जर आवडली तर 100% मी कमेंट लाईक 100% करणार आहे। काहीतरी नवीन युनिक करण्याचा प्रयत्न करा। आणि त्याचबरोबर भाऊंनो क्लाससाठी भरपूर फोन आल्यात की दादा क्लास आम्हाला करायचा आहे, तर नक्कीच ही आपली बॅच ऑलरेडी सुरू झाल्या। नक्कीच एक्स्ट्रा तरी ॲडमिशन घेऊ शकत नाही आहे, पण जे मोबाईलची बॅच आहे त्याचं ॲडमिशन होऊ शकते। आता अजून सध्या तरी चालू आहे, तर जे कोण मोबाईलसाठी इच्छुक असेल त्यांनी ॲडमिशन करा, काय अडचण नाही। पण जी PCची बॅच आहे तर ती तर फुल होऊन क्लोज झाल्या आणि नक्कीच मग नेक्स्ट बॅच चालू होईल आपल्या 1 महिन्यानंतर। आणि ह्या बॅचला एवढा भरमसाठ ढीक प्रतिसाद प्रेम दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। दोन्ही बॅचसाठी खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद। बाकी नेक्स्ट बॅच आपली चालू होईल पुढच्या महिन्यात फोटोशॉपची आणि मोबाईलची आता अवेलेबल आहे। तर चला तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात। तर भाऊ तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये PLP द्या तर तुम्ही चेक करून घ्या, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। तर सध्याला आपण आलो आता आपण फोटोशॉपमधली PhD बघायला, काय काय दिले काय काय नाही। एडिटेबल PhD दिल्या, तर त्यामुळे नक्कीच लक्षात घ्या काय काय गोष्टी दिल्यात, तर त्या मी सगळ्या सविस्तर सांगतो। तर लेअर पॅनल लेअर टू लेअर सगळं दाखवतो तुम्हाला मी, नीट लक्ष द्या। बघा इथं जसं की आपले रेग्युलर साईज आपण ठेवतोय, जसं की इमेज साईज चेकआउट केले तर 4x5 500 रिझोल्यूशन आहे। तर रिझोल्यूशन जरा हेवी झाले बघू शकताय, 625 रिझोल्यूशन झाले, ते 500 पर्यंत ठेवायचं असते चांगल्या प्रकारे, असू दे नो प्रॉब्लेम। ते चेकआउट करून घ्या, जर वाटलं तर हे रेझोल्यूशन तुम्ही कमीही करून घेऊ शकताय, 500 पर्यंत घेतला तरी चालेल, नो प्रॉब्लेम। ओके चला तर आपण काय काय केले बघा। पहिली गोष्ट म्हणजे एम्प्टी बॅकग्राऊंड आहे, ते आपल्याला तुम्हालाही माहीत आहे ह्या लेवलला। त्यानंतर मग त्यावर आपण ग्रेडियंट ॲड केला, ग्रेडियंट लिनियर ग्रेडियंट केला आहे। रेड कलरचं जरा मी थीम ठेवली का, कारण का साडीचा कलर रेड होता त्यामुळं तो उठावदार दिसेल असं मला वाटलं, त्यामुळे मी ती थीम घेतल्या। बाकी ड्युअल टोनमध्ये आपण लावला आहे ग्रेडियंट, वर लावला आहे बघा जसं तुम्ही बघू शकता तुम्ही, जरा अवघड डार्क थीममध्ये आणि खाली जरा फेड थीममध्ये। ओके त्यानंतर मग त्याला त्यात गोष्टी आपण काही मर्ज केल्या प्रॉपर, म्हणजे एक प्रकारे ओव्हर गेले, जरा देऊळ असेल, जरा काही बॅकग्राऊंड्स असतील 2-3 प्रकार, तर ते चांगल्या प्रकारे आपण मर्ज केलं। ओव्हर ते त्याला ब्लेंड मोड ठेवला आहे, नक्कीच एकत्रित तुम्हाला लिहिलं आहे ते चेकआउट करून घ्या। त्यानंतर मग आपण लावला आहे शेप, बरोबर मातेच्या पाठीमागे आपला शेप आहे आपला पिवळा। त्यानंतर मग जरा लाईट रिफ्लेक्शन पाहिजे होतं, तर त्यामुळे ते लाईट रिफ्लेक्शन आपण देवीच्या पाठीमागून केलं, चांगल्या प्रकारे एकदम उठावदार दिसते। आणि त्याला जरा ह्यू सॅच्युरेशन आपण ॲडजस्ट केले, जरा अवघड ते लाईट पिवळसर टोनमध्ये होतं, तर त्याला आपण केलं जरा अवघड आपल्या ऑरेंज टोनमध्ये। त्यानंतर मग त्याच्यावर आपला हिरवा कलर ॲड केला बरोबर डोक्याच्या पाठीमागं। त्यात आपण केल्या डिझाईन मर्ज, एकदम खतरनाक लेवलची डिझाईन दिसते बघा, त्याचा ब्लेंड मोड केला आपण ओव्हरले एकदम टॉप लेवलला, नक्की चेकआउट करून घ्या। आणि त्याच्यावर आपण टाकल्या रिंग, आणि जी एकदम दिसते एकदम टॉप विषय आड, मग त्याला पण जरा आपण ड्रॉप शेडो लावल्या, ते रिंग जी आपण ॲड केल्या तर त्याला ओके एकदम खतरनाक लेवलला। ते जरा ब्लेंड मोड चेंज केला आहे हार्ड लाईट, जेणेकरून ते मर्ज दिसेल आणि एकदम टॉप दिसेल। ही प्रोसेस कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा, एकदम खतरनाक विषय ॲड केले बघा। त्यानंतर मग एलिप्स टूल, ह्याचा काय आता इथं वापर नाही आहे। त्यानंतर मग जरा आपण बॅकग्राऊंडला जरा उठावदार करण्यासाठी जरा आपला व्हायब्रन्स लावला आहे, त्यानंतर जरा अवघड लाईट ॲड केली, आणि त्यानंतर तुम्ही लावणार असेल तर प्रॉपररित्या जे काय आपलं कलर लुकअप आहे तर ते लावा। आता मी सध्याला ते काढतो, लईच डार्क होत चालले त्यामुळे मी ते लावत नाही सध्याला। ओके नो प्रॉब्लेम। त्यानंतर मग आपला जसं की जरा शॅडो लावला आहे आपण, त्याचबरोबर इकडचा पण शॅडो आपल्या मातेचा लॉंग शॅडो आपण यूज केला आहे, तर नक्कीच लॉंग शॅडोवरही लवकरात लवकर ट्युटोरियल येईल, काळजी करू नका। त्यानंतर आता आपला मेन पिक एकदम खतरनाक लेवलला आपण ॲड केला आहे, नक्कीच विषय हार्ड। त्यानंतर मग आपल्या इमेजच्या जे काही जरा लाईट आहेत ती त्या लेवलला आपण ॲड केलं, जसं की जरा आपला की एक्सपोजर म्हणू शकता, इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर्टीमध्ये एक्सपोजर जरा ॲडजस्ट केले, गॅमा करेक्शन जरा मायनस केले, त्या लेवलला जरा चेकआउट करून घ्या। त्यानंतर जर आपण लावला आहे त्याला व्हायब्रन्स आणि रेड कलर, रेड टोन येणं गरजेचं आहे, कारण का बॅकग्राऊंडचा कलर आहे, तर त्यामुळे तो सॉलिड कलर आपण क्लिप करून त्याचा आपला सॉफ्ट लाईट ब्लेंड मोड केला, आणि जरा ऑपोसिटी आपण कमीच ठेवल्या बघा, 30 ते 34 ठेवल्या, चेकआउट करून घ्या। ओके तर हे आय होप तुम्हाला इथंपर्यंत तरी कळालं असेल। त्यानंतर मग पुढील मुद्दा, आता विषय इथं आपल्याला संपूर्ण जसं की जरा टेक्स्टिंग येणार होतं शारदीय नवरात्री उत्सवचं, तर ते ॲड करण्यासाठी मी काय केलं, जरा तोंडाची थीम अशी घ्याव्या म्हटलं तर पहिल्यांदा वरचा आपला जो काय मळवट आहे तर त्या लेवलला आपण घेतली ती प्रोसेस, आणि इथं बघू शकता तुम्ही वेल इम्बोस, इनर ग्लो, स्मार्ट फिल्टरमध्ये गौसिंदर तीन जरा लावलेल्या गोष्टी चेकआउट करून घ्या। त्यानंतर मग जरा आपण व्हायब्रन्स सॅच्युरेशन जरा ॲडजस्ट केले उठावदार दिसण्यासाठी, आणि त्यानंतर मग त्याचबरोबर आपण त्याला एक्सपोजर आणि गॅमा करेक्शन पण जरा मॅनेज केले, जरा उगाच लाईट ॲड होण्यासाठी एक्स्ट्रा। त्यानंतर आता विषय येतो तो म्हणजे बघा एकदम खतरनाक लेवलला टेक्स्टचा। तर पहिल्यांदा आपण टेक्स्ट ॲड करून घेऊयात नुसता, जेणेकरून मग तुम्हाला समजवणं सोपं जाईल बघा।
तर शारदीय नवरात्री उत्सव एकदम खतरनाक लेवल आपण आपले टेक्स्टिंग ॲड केले. त्यानंतर त्याला आपण 2 प्रकारचे इफेक्ट लावले, बेवेल लिम्बोस अँड इनर ग्लो. ओके, तर आपली जसं की जन्माष्टमीची जी काही डिझाईन आहे तर ती पण छान झाली. तर त्याला जे काय टेक्स्चर लावलेलं तर त्या लेवलला जरा ह्याला पण करावं म्हटलं, त्या लेवलला आपण मग जरा टेक्स्चर ॲड केलं. जरा इनर ग्लो लावला आहे त्यामुळे जरा ते उठवून दिसणं झाले. नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. पण नक्कीच आता इथं आपण जरा टेक्स्चर लावला बघा नवरात्रीला. ओके, मग त्याला आता ते लई डल दिसाल तर त्यामुळे त्याचा लाईट वाढवला आणि त्याला जरा व्हायब्रन्समध्ये कन्वर्ट केला एकदम टॉप लेवल विषय हार्ड. त्यानंतर मग त्याला पण आपण जरा उगाच गोष्टी मर्ज केल्यात किंवा क्लिप केल्यात जेणेकरून त्याचे जरा ते एम्प्टी दिसावं नको, म्हणजे प्रॉपर सॉलिड दिसायला नको, जरा काहीतरी त्यात एलिमेंट्स दिसावं यासाठी अशा लेवलला. ओके, त्यानंतर मग त्याला आणि ड्युअल टोनमध्ये कन्वर्ट केलं. स्केल 0 स्केल आपला ग्रॅडियंट लावला आहे आपण तिन्ही टेक्स्टला, शारदीय, नवरात्रीला आणि उत्सवला. ओके, एकदम टॉप बेसिक ते ॲडव्हान्स. आणि हे जर नको असेल तर काढून टाकू शकता, असा काय एवढा विषय नाही. छान दिसते, चेकआउट करा म्हणजे करून घ्या, कारण का ट्रेंड आहेत तर नवीन त्यामुळं. त्यानंतर मग जरा नथ लावली आपली, जसं की आपला कपाळाचा भाग, जरा इथलं नाकाचा, म्हणजे असं एक थीम तयार केली आहे मी. असं काय नाही की प्रॉपरलीरित्या एवढा वेगळा विषय आहे, थीम तयार केला, नक्कीच चेकआउट करून घ्या. मग ते झालं. त्यानंतर निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा, ही एक प्रोसेस झाली, ही गोष्ट झाली. त्यानंतर मग वर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या लेवलला आपण टेक्स्टिंग ॲड केलं. याला पण आपण युनिक लेवलचा फॉन्ट यूज केला, नक्कीच चेकआउट करून घ्या. त्यानंतर मग आपलं नाव त्यांना आपण ॲड केलं आणि इथं आपली जरा स्ट्रीप ॲड केल्या जेणेकरून ते एम्प्टी दिसाल तर त्यामुळं. आता मग प्रॉपर वरील गोष्टी आपण ॲड केल्यात. वर एक स्ट्रीप ॲड केल्या, गोल्डन स्ट्रीप. तशीच थीमची, त्याच थीमची स्ट्रीप आपण खाली पण ॲड केल्या. जसं की जरा इथं घंटा आपण ॲड केला जेणेकरून ते अतिशय छान दिसावं यासाठी उत्तम लेवलला बघू शकता. 2 घंटा आपण ॲड केल्यात. नको असलं तर काढून टाका, युनिक काय लावणार असेल तर ते पण लावू शकता तुम्ही. ओके, जिथं मला वाटतं की बाबा तुम्ही काहीतरी नवीन करू शकता तिथे मी तुम्हाला समजून सांगितले बघा. जसं की आता इकडचं हे टेक्स्टिंगचं पण सांगितलं आणि हे घंटीचं पण सांगितलं. हे पण छान दिसते, पण तुमच्या मतानुसार जे काही योग्य वाटेल तर ते करू शकताय, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मग बॉटम लेवलला जरा आपण शॅडो ॲड केला आहे, कारण का तिथनं आपल्याला आता खाली शुभेच्छुकचा विषय येणार आहे तर त्यामुळं. त्यानंतर आता शुभेच्छुकची स्ट्रीप त्याचं त्या ॲड करायचं आहे तर त्याचे जरा दुभागणी केली आपण, म्हणजे एक प्रकारे डिफरन्स ॲड करण्यासाठी. तिथं पण आपण स्ट्रीप लावल्या गोल्डनवाली. डन. मग त्यानंतर जरा लाईट बीट आपला जो काय गोष्टी आहेत तर त्या रेग्युलर बेसिसला ॲड केला आणि त्यानंतर मग ह्याच्या अपोजिटचा कलर घेतला आपण प्रॉपरलीरित्या खाली बॉटमला बघू शकता. मग त्या लेवलला त्याच्यात जरा आपण एलिमेंट्स प्रॉपरली क्लिप केल्यात. त्यानंतर मग तिथं आपला शॅडो लावला आहे, लॉंग शॅडो. मग आपला पीक ॲड केला आहे, तो पीक त्या थीममध्ये जरा टोनमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मग आपण पुढं जे काही शुभेच्छुकची जी काही स्ट्रीप आहे तर ती घेतल्या चांगल्या प्रकारे लाल अशी. त्याच्यावर मग आपलं जे काय प्रॉपर वर आणि खाली जरा एलिमेंट्स आहेत तर ते ॲड केलं. आणि मग आपलं नाव आणि आपला प्रॉपरली जो काय ग्राफिक्सचा विषय आहे, ओनर प्रथमेश पाटील ग्राफिक्स, हे आपण चांगल्या प्रकारे ॲड केलं आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आहे अशी आपली फ्री PHD दिल्या तर नक्कीच कसं वाटलं आजचं ट्युटोरियल 100% कमेंट करायचं आहे. बाकी आपल्या इंस्टाग्रामला पण ढीक प्रेम द्यायचा आहे आणि इथं पण ढीक प्रेम द्यायचा आहे. टेलिग्रामला जॉईन झालं नसेल तर पहिल्यांदा टेलिग्रामला जॉईन व्हा आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन व्हा. तिथं पण आपलं 5000 आपलं जे काय फॉलोअर्स असेल, सबस्क्रायबर असेल किंवा जे काय मेंबर असेल तर ते झाल्यात. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. बाकी ओव्हरऑल नक्कीच अशा प्रकारचं खतरनाक ट्युटोरियल्स येत राहतील. कोणता अजून नेक्स्टवाला ट्युटोरियल येऊ देईल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.